धान उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी विधानसभेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचे योग्य मोल मिळाले पाहिजे, अन्यथा शासन इंग्रजांचे न्यू व्हर्जन ठरेल, अशा शब्दात त्यांनी सरकारला इशारा दिला. शेतकऱ्यांना बोनस, योग्य दर आणि सन्मान मिळावा अशी मागणी करत त्यांनी शासनाने तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा दाखला देत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सडेतोड भूमिका मांडली. शेतकरी राबतो, घाम गाळतो, पण त्याच्या कष्टाचे फळ त्याला मिळत नाही, या फुले यांच्या विचारांची आठवण करून देत आजही शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विवाहाच्या मंगळक्षणी तांदळाच्या अक्षता पडल्याशिवाय विधी पूर्ण होत नाही, मात्र तोच तांदूळ पिकवणारा शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे, ही अत्यंत वेदनादायी बाब असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. अन्नदात्याच्या कष्टाचा सन्मान करणे आणि त्याला न्याय मिळवून देणे ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पूर्व विदर्भाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांकडे केवळ सहानुभूतीने नव्हे तर संवेदनशीलतेने आणि तातडीने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अन्नदात्याच्या घामाला योग्य मोबदला, बोनस आणि सन्मान मिळाल्याशिवाय कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास शक्य नसल्याचेही त्यांनी ठामपणे नमूद केले. शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला संघर्ष यापुढेही सुरूच राहील, असा निर्धार आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत व्यक्त केला. महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे की शेतकरी दिवसरात्र राबतो, घाम गाळतो, पण त्याच्या कष्टाचे फळ त्याला इंग्रज देत नाही. पण आपण इंग्रजांचं न्यू व्हर्जन होता कामा नये. इंग्रज देत नव्हते हे मला मान्य आहे, पण आम्ही इंग्रजांचं व्हर्जन होता कामा नये आणि यासाठी शेतकऱ्यांचा आसूड हा आदरणीय भुजबळ साहेबांनी वाचला असेल तर माझा विनंती आहे की शेतकऱ्यांचा आसूड जर तुम्ही खरोखर शब्दशः वाचला असेल तर मग शेतकऱ्यांच्या धान शेतकऱ्यांचं जे उत्पादन आहे त्यांचा सूड उगवता कामा नये. वाचला ज्यांनी शेतकऱ्यांचा आसूड तो बोनस देईल, उगवणार नाही सूड, असं अध्यक्ष महाराज माझी अपेक्षा आहे. रवणं करायचं असेल तर चिखल तुडवतो. सर्पदंशाच्या अनेक घटना चिखल तुडवताना त्याच्या नशिबात येतात अध्यक्ष महाराज. पावसामध्ये भिजतो आणि रवणं करतो. आम्ही इकडे शहरामध्ये त्यांनी कष्टाने उत्पादन केलेल्या भाताची बिर्याणी खातो, जिरा राईस खातो, पायसम करतो अध्यक्ष महाराज. पण विसरता कामा नये की आपल्या मागची जी शक्ती आहे, आपली पत्नी, आपल्या विवाहातही अध्यक्ष महाराज जर तांदळाच्या अक्षता पडल्या नाही तर तुमचं लग्नच पूर्ण होत नाही. तर सरकारने हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. अरे ज्या धानाच्या अक्षता, जो तांदूळ अक्षता म्हणून तुमच्या डोक्यावर पडतो तेव्हा तुमचं कुटुंब अध्यक्ष महाराज, हे कुटुंब तयार होतं. तुमचं तर कुटुंब त्यातून तयार होतं, पण त्या धान उत्पादकाचं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम होऊ नये. आज हजारो धान उत्पादक शेतकरी या धान बोनसची अध्यक्ष महाराज वाट पाहत आहे. त्याच्या फाटक्या घरातून अध्यक्ष महाराज त्याच्या मनात एकच भाव आहे. खर तर मी असतील, इथं आमचे आमदार साहेब आहे अध्यक्ष महाराज, आमदार साहेबांना माहिती आहे की किती फोन तुम्हाला येतात की नाही, येतात की नाही. इकडे नाना पटोले साहेब आहे, त्यांनीही सांगावं छातीवर हात ठेवून. आज गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी शेतकरी वाट पाहत आहे की इतक्या वर्षापासून धानाचा बोनस आम्हाला दिला जात होता, आता मात्र अचानक असं काय झालं. एका अधिकाऱ्यांनी मला उत्तर दिलं. खरं ते उत्तर मला कधी कधी वाटतं की जास्त शिकला तर तो पिकला नाही असं वाटावं असं उत्तर. काय म्हणाले, आम्ही कर्जमुक्ती दिली तर धान शेतकऱ्याला आता धानाच्या बोनसची आवश्यकता काय. हो साहेब, कर्जमुक्ती ही बँकेत जाते, त्याच्या हातात 1 रुपया नगदी पैसा पडत नाही. त्याचं दुःख, त्याच्या वेदना, त्याचं कष्ट, ती परिस्थिती, या परिस्थितीवर आपण ती मलमपट्टी करतो. आता ज्यांनी हे उत्तर दिलं ना अध्यक्ष महाराज, त्याला मी सांगितलं का अरे बाबा लक्षात ठेव, तू आज नाही उद्या नाही परवा तुला धान बोनस द्यावंच लागेल. तू जेवढं उशीर करशील तेवढं अध्यक्ष महाराज धान उत्पादकाच्या बदुआ लागतील. कारण धान हा पूर्व विदर्भाची आहे शान. तुम्ही कराल त्याचा सन्मान तरच वाचाल आणि वाचेल तुमची जान. एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे.
क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com।